शिरवळकर, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी, संपर्क मंत्री सन्माननीय उदयजी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी हा आपल्याला दौरा दिला. वेळ थोडी वर खाली होऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने इकडे जमलात, त्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. हे सांगत असताना जी मनोगत मी ऐकली आज, आणि उदयजी पहिल्यांदाच आले, ती येणार नाहीत परत. महायुतीचे मंत्री म्हणून काम करत असताना मी जवळून त्यांना बघायची, पक्षातल्या वेगवेगळ्या स्तरावर बघण्याची मला संधी मिळाली. आपण संघटनेचं काम करत असताना आपल्या नेत्यांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्याकडे काय नाहीये, कुठली गोष्ट कमी आहे, कुठल्या गोष्टीची उणीव आहे, आपण पक्षासाठी काय करतो, आपण काय पक्षाकडे मागत असताना आपण पक्षाला काय दिलं, ही जबाबदारी पण आपल्यावर आहे. नेहमी पक्षानेच आपल्यावर लक्ष द्यावं आणि आपण तक्रार करावी. एवढा लहान पक्ष आपला नाही, आपले नेते एवढे लहान नाही, आणि एवढी मोठी फिल्डिंग लागली असताना आपण कुठल्या गोष्टींची मागणी केली पाहिजे. जे निर्णय वरच्या स्तरावर होणार आहेत, उदयजी असतील, राणे साहेब असतील, केसरकर साहेब असतील, रवींद्र फाटक साहेब असतील, जे कधीतरी होणार आहे त्याची काळजी आज का करतो. जे निर्णय आपले नेते घेतील, पण काहीतरी आपण बोलून जर वातावरण चिघळत असेल तर ते होता कामा नये. सगळं व्यवस्थित आहे, सगळ्यांची तब्येत वगैरे सगळी टकाटक आहे. आज काय झालं होतं तुमच्या सगळ्या मूडला मला काय माहित नाही. एवढं सगळं चांगलं असताना हवा भरलेला हॉल बघितल्यावर कोणाला वाटेल एवढ्या तक्रारी घ्यायच्या आहेत. प्रत्येक पक्षात असतात, कुठे ना कुठेतरी उशीर होतो, आम्ही कुठेतरी कमी पडतो, नेते कधी कधी भेटत नाहीत, आम्ही कधी कधी भेटत नाही, सगळं मान्य आहे. पण सन्मान्य शिंदे साहेबांना जे मी जवळून मागच्या काही महिन्यामध्ये सभागृहातही बघितलं, अहो त्यांना महाराष्ट्राचं टेन्शन आहे. आपण एक जिल्हा नाही सांभाळू शकतो, त्यांच्यासाठी आपल्यावर जबाबदारी आहे. आपण काय करायचं. मी कधी शिंदे साहेबांकडे गेलो 5-10 मिनिटाच्या वरती मी थांबत नाही. त्या माणसाला महाराष्ट्राचा व्याप आहे, त्याच्यामध्ये मला ज्या कारणासाठी घेतलं, आता मी काय कारण सांगायची त्याला. आम्ही बसलो इकडे, आणि उदयजी तर 24 तास अवेलेबल आहेत. कधी मी त्यांना फोन केला, कुठल्याही कामासाठी काही सांगितलं, ते काम झालं नाही असं एकदाही झालं नाही. मेहनत आपल्याला करायची, लक्षात ठेवा. संघटना ही आपल्याला जी दिसते आहे त्याचं रूपांतर मतदानात कसं होईल, गावागावात कसं होईल, ती मेहनत आपल्यालाच करायची. ते कमी पडणारच आहे. निलेश राणे कुठेतरी कमी पडेल कदाचित, किंवा केसरकर साहेब, पण आपण आपलं काम विसरता कामा नये. महाराष्ट्र सांभाळत असताना या सगळ्या नेत्यांना आपण ताकद दिली पाहिजे की साहेब तुम्ही महाराष्ट्र बघा, हा जिल्हा आम्ही बघतो. फंड मागायचा, साहेब हे काम होत नाहीये, कुठली तरी मोठी गोष्ट मागूया ना. अहो हे सगळं दुरुस्त होण्यासारखं आहे जे काही या व्यासपीठावरून सांगितलंय ते. आणि आपलं कोण शत्रू नाही जिल्ह्यामध्ये, सगळे आपण एक कुटुंबच आहोत. महायुती कशाला म्हणतात, कुटुंबालाच म्हणतात. म्हणून असं कोण प्रकार नाही, आपण सगळे एक आहोत, एकच राहणार. आपण लक्षात ठेवा, आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे
माझ्या नेत्याला त्रास होईल, वरती काहीतरी गडबड होईल, असं आपल्याकडून कधी होता कामा नये. मी या गोष्टीची खरोखरच काळजी घेतो आलो की का आपल्या साहेबाला त्रास द्यायचा. आपण काय कमी आहे का? हा, कुठे काय मिळत नसेल जिल्ह्याला, जसं सिंधुरत्न स्कीम असेल किंवा साहेबांकडे आज उद्योग खाता आहे सामंत साहेबांकडे, आपण मागायचं. मागायला कुठे कमी पडायचं नाही, पण मागायचं काय आणि कुठल्या व्यासपीठावरून हे आपणच ठरवायचं असतं. हे सगळी देणारी लोक आहेत. सामंत साहेब जसं मी सांगितलं कधी नाही म्हटलं. मी कुडाचा एक विषय फक्त सांगितलं, सभागृहात मी कुठेतरी काहीतरी काम हाऊस बंद पडलं होतं, ते काहीतरी लीद बसले होते. मी बोललो सामंत साहेब जरा कुडाळ MIDCच्या आरोला फोन लावा, जरा एक काम आहे माझं, होत नाही. गॅलरीमध्ये त्यांचे PA बसले होते, तिथून मोबाईल मागवला, जागेवरून फोन केला आणि त्यांना जे इन्स्ट्रक्शन द्यायचे ते दिले. एवढं अलर्ट पक्ष आहे आपला. कुठलाही मंत्री आपल्या शिवसेना पक्षाचा किंवा इव्हन BJP पक्षाचा, इव्हन राष्ट्रवादीचा काम होत नाही असं मला जाणवलं. हा, कुठेतरी काय कमी पडलं असेल, 100% कुठेतरी कमी. माणसं आहोत आम्ही, ती माणसंच आहे, कुठेतरी कमी पडलो असणार. पण पक्ष जर आपण पक्षाला ताकदवर केलं तर आपल्याला मागायची काय गरज आहे? झक मारत द्यावं लागणार कोणालाही. अहो, यांची ताकदच आहे. आता सामंत साहेबांच्या मतदारसंघामध्ये कोण झक मारायला त्यांच्याकडे सीटा मागायला जाणार? त्यांनी ताकद तयार केली, त्यांनी बेस तयार केला, त्यांनी वातावरण तयार केलं की इकडे आहोतच ना आम्ही, आणि म्हणून समोरच्याची मागणी तशी होत नाही. आपण बेस असा तयार करूया, न शत्रुत्व तयार करता, न विरोध तयार करता, न कुठली स्टेटमेंट तयार करता. असं वातावरणच नको आपल्याला की ह्या जिल्ह्यामध्ये काही पटत नाहीये. सगळ्यांचं पटतंय. हो, ज्या अर्थाने विरोधकांबरोबर पटू शकतं काही लोकांचं, आपसात पटवून घ्यायला काय? आणि ते होणार सगळं. नितेश तिथे चांगलं काम करतोय. इथे आता आमच्या सोबतीला शिंदे साहेबांनी सामंत साहेब दिले, केसरकर साहेबांसारखे ज्येष्ठ सदस्य आपल्या बरोबर आहेत. कुठल्या गोष्टीची आपण चिंता करायची? चिंता करू नका. आपल्याला भगवा फडकवायचा ना, भगवा फडकणारच. आणि तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्याच्यासाठी मी कधी स्वस्त बसलो नाही की तुमच्यावर अन्याय होईल, ह्या जिल्ह्यावर अन्याय होईल आणि निलेश राणे गप्प बसेल, असा दिवस येणार नाही. मग काय तो काय तिसरा डोळा वगैरे आंध्रे साहेब बोललात ते मला माहित नाही नेमकं काय, पण मग आपलं जुनं काहीतरी मग आपलं काहीतरी करावं लागेल. पण तसा अन्याय होणारच नाही. म्हणून तुम्ही चिंता करू नका. नेते आल्यावर नेत्यांकडे काय मागायचं त्याचं एक संघटनात्मक, एक विकासात्मक आपल्याकडे प्लॅन तयार पाहिजे. तो प्लॅन आपण तयार करूया. संघटनात्मक काही ज्या गोष्टी आहेत ते सामंत साहेब स्वतः त्यांच्या भाषणातून जाहीर करतील, ते स्वतः त्यांच्या भाषणातून बोलतील, केसरकर साहेब त्यांच्या भाषणातून बोलतील. आम्हाला साहेब, मी 2च मिनिटात माझं मनोगत थांबवतो. आम्हाला कुडाळ मालवणला, सावंतवाडीला, कणकवली मतदारसंघाला आम्हाला भरीव आपण निधी द्या. बाकी एवढं संघटना एवढी चकाचक करून टाकतो आम्ही, काय काळजी नाही. आणि आमचे सामंत साहेब पण ते करत सगळं करणार. ओके, आता आमचे पडते साहेब पण आले सोबत, संजू कामाला लागलाय आणि हे पण साहेब आहेत. आता सगळे कामाला लागलेत. आपण साहेब जेवढं आपल्याला निधी देता येईल, आपल्या खात्याच्या बाहेर सुद्धा नगर विकास खातं आज साहेबांकडे आहे. मी मागे मागणी केली होती, नगरोत्थानचा मोठा निधी नगर विकास खात्याच्या माध्यमातून आम्हाला मिळू शकतो. 25-15चे पैसे आपल्याला मिळू शकतात. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पैसे आम्हाला मिळू शकतात. तुमच्या मतदारसंघात केवढा पैशाचा पाऊस पडतो मी बघितलाय. मी रत्नागिरी जवळून बघितलाय. त्यांचा प्रारूप आराखडा DPDC मध्ये त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. जसा पहिल्यांदा नितेशनी, ऐकून घ्या पूर्ण, जसं पहिल्यांदा नितेशनी प्रारूप आराखडा 400 कोटीवर नेला सिंधुदुर्गाचा, आमच्या ह्या साहेबांनी, सामंत साहेबांनी 750 कोटीच्या वर नेला रत्नागिरी जिल्ह्याचा प्रारूप आराखडा जो आहे.
म्हणून साहेब आपण हे सगळं करू शकता. आम्हाला तुम्ही भरभरून जसा तुमच्याकडे पाऊस पडतो विकासाचा तसा आमच्याकडे पाठवा, एवढी तुम्हाला मी विनंती करतो. बाकी खाली जे काय करायचंय पाठक साहेब, जेवढं काय करायचंय तुम्हाला काय सांगायची काय वेगळी गरज नाही. आपण तुम्ही आम्ही वेगवेगळ्या पक्षात एकत्र काम करत करत आता शिवसेनेत आलो, म्हणून तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही की आपण एकदा उतरलो म्हणजे उतरलो, मग आम्हाला कोण थांबू शकत नाही. फक्त वातावरण चांगलं ठेवा, कोणी आपला शत्रू नाही लक्षात ठेवा. सामंत साहेब आपल्याकडे आले ते असेच येत राहू दे आणि लवकर न जाता आम्हाला पूर्ण वेळ देऊ दे, एवढीच फक्त त्यांच्याकडे मी विनंती करतो आणि इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.